नमस्कार. जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी युरोपातील सायप्रस या भूमध्य समुद्रातील एका द्वीप देशाची माहिती सांगणार आहे. सायप्रसचा इतिहास सुमारे 1000 वर्ष जुना आहे. सायप्रस या देशावर ग्रीक संस्कृतीचा पगडा आहे. सायप्रसमधील लोक ही ग्रीक भाषा बोलतात. तेथील लोकांना ग्रीक सिप्रियट्स म्हटले जाते. सायप्रस मधील प्राचीन संस्कृतीचा व्यापार व संपर्क मध्ययुगीन ग्रीक लोकांशी होत होता. भूमध्य समुद्रातील च्या आसपास ग्रीक लोकांचे वास्तव्य होते. त्यांच्याशी त्यांचा संपर्क येत होता. तेथील प्राचीन लोकांचा मासेनीन ग्रीक लोकांशी संपर्क येत होता व त्यांचा व्यापारही चालत होता. पुढे त्यांच्या वसाहती तेथे होण्यास सुरुवात झाली. इसवी सन पूर्व 10व्या शतकात फिनिशियन ग्रीक लोकांनी सायप्रसमध्ये वसाहती करण्यास सुरुवात केली व हळूहळू तेथे ग्रीक संस्कृतीचा पगडा वाढू लागला. हा सायप्रस इसवी सन पूर्व 871 साली असिरियन साम्राज्याचा एक भाग बनला. तो सुमारे 200 वर्ष असिरियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. इसवी सन पूर्व 631 साली इजिप्तच्या राजाने असिरियन साम्राज्याचा पराभव करून सायप्रसचा समावेश आपल्या राज्यात करून घेतला. पुढे इजिप्तला इराणी फारसी पर्शियन साम्राज्याने जिंकून घेतले व त्यामुळे आपोआप सायप्रस फारसी साम्राज्याला जोडला गेला. इसवी सन पूर्व 499 साली फारसी साम्राज्याविरुद्ध तेथे सायप्रसमध्ये मोठा उठाव घडून आणला. पण ते उठाव मोडून काढण्यात पर्शियन साम्राज्याला यश आले. इसवी सन पूर्व 333 साली ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदराने सायप्रस जिंकून घेतला व पर्शियन साम्राज्याचा पराभव केला. सिकंदराच्या मृत्यूनंतर ग्रीक साम्राज्याचे विभाजन झाले. ग्रीक साम्राज्याच्या इजिप्तमधील भागात टोलेमी घराण्याची सत्ता होती. टोलेमी घराण्याने या सायप्रसचा समावेश आपल्या राज्यात करून घेतला व काही काळ तेथे त्यांची सत्ता होती. सुमारे 200 वर्षापर्यंत त्यांची सत्ता सायप्रसवर टिकून राहिली. इसवी सन पूर्व 58 साली रोमन साम्राज्याने ग्रीक साम्राज्याचा पराभव करून सायप्रसला रोमन साम्राज्याला जोडले. इसवी सन च्या 115 ते 117 या दरम्यान सायप्रसमध्ये येऊन स्थायिक झालेल्या ज्यू लोकांनी उठाव केला व शेकडो ग्रीक सायप्रसच्या लोकांची हत्या केली. पुढे रोमन साम्राज्याने तेथे आपले सैन्य पाठवून ज्यूंचे बंड मोडून काढले व ज्यूंची हकालपट्टी केली व इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत तेथे रोमन साम्राज्याचे आधिपत्य होते. इसवी सनाच्या 4थ्या शतकात रोमन साम्राज्याच्या विभाजनानंतर तेथे सायप्रस हा पूर्व रोमन साम्राज्य म्हणजेच बायझंटाईन साम्राज्याचा एक भाग बनून राहिला. इसवी सन पूर्व 476 साली पश्चिम रोमन साम्राज्याचा अंत झाला व पूर्व रोमन साम्राज्य हे टिकून राहिले. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबांनी वारंवार सायप्रसवर आक्रमणे केली. त्यामुळे सायप्रसचे प्रचंड नुकसान झाले व इसवी सनच्या 15व्या शतकापर्यंत सतत अरबांची आक्रमणे तेथे होत राहिली होती. तसेच रोमन साम्राज्याची सतत त्यांचा संघर्ष होत होता. सायप्रस ही अरब आणि रोमन साम्राज्यांची युद्धभूमीच बनून राहिली होती. तसेच सायप्रस हा देश सामरिकदृष्ट्याही महत्त्वाचा होता. त्यामुळे ऑटोमन तुर्कांनी तेथे हल्ले चढवण्यास सुरुवात केली. 15व्या शतकात ऑटोमन तुर्कांनी तेथे हल्ले करून धाडी टाकल्या
व मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली व शेकडो सायप्रसच्या लोकांना गुलाम बनवून नेले व इसवी सन 1570 साली ऑटोमन साम्राज्याने सायप्रसवर हल्ला करून पूर्णपणे वर्चस्व मिळवले व सायप्रस हा बाल्कन प्रदेशातील व उत्तर आफ्रिकेतील इतर प्रदेशांप्रमाणेच ऑटोमन साम्राज्याचा एक भाग बनला. ऑटोमन तुर्क साम्राज्याने सायप्रसमध्ये कोणता फारसा विकास केला नाही, त्यामुळे सायप्रस हा आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच राहिला. ऑटोमन साम्राज्याने नाममात्र सुधारणा केल्या. सायप्रसमध्ये गरिबी वाढत होती. तिथे सायप्रसच्या ग्रीक लोकांनी इसवी सन 1821 साली तिथे ग्रीसला स्वातंत्र्य युद्धात मदत केली. ग्रीसने ऑटोमन तुर्क साम्राज्याविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध सुरू केलेले होते. 8 वर्षानंतर 1829 साली ग्रीसला ऑटोमन तुर्क साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. मात्र सायप्रस हा ऑटोमन साम्राज्याच्या अधीनच राहिला. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या शेवटीपर्यंत ऑटोमन तुर्क साम्राज्य कमकुवत झालेले होते. इसवी सन 1878च्या ऑटोमन तुर्क साम्राज्याच्या रशियाबरोबर झालेल्या युद्धात रशियन साम्राज्याने ऑटोमन तुर्क साम्राज्याचा पराभव केला. त्यामुळे ऑटोमन सत्ता आणखीनच क्षीण झाली. इंग्रज सैन्याने सायप्रसवर हल्ला करून तेथे आपले वर्चस्व स्थापन केले. तेथून ऑटोमन सैन्याची हकालपट्टी केली व काही काळ हा प्रदेश फ्रेंचांच्या अधीन होता. ऑटोमन साम्राज्याच्या अंतानंतर 1914 साली सायप्रसमधील ऑटोमन साम्राज्याच्या वर्चस्वाच्या अंतानंतर 1914 साली इंग्रजांनी सायप्रसला आपली पूर्णपणे वसाहत बनवली. पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याचा पूर्णपणे पाडाव झाला. ऑटोमन साम्राज्य हे तुर्की या देशापुरतेच मर्यादित राहिले व सायप्रसमध्ये या ग्रीक संस्कृतीच्या अधिपत्याखालील काळात ख्रिश्चन धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला होता व सायप्रसमधील लोक हे ग्रीसबरोबर एकत्रीकरण करण्यास उत्सुक होते. सायप्रस आणि ग्रीसचे एकत्रीकरण व्हावे अशी त्यांची मागणी होती. सायप्रसमधील ग्रीक लोक व ग्रीसमधील ग्रीक लोक हे सातत्याने एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण ऑटोमन तुर्क साम्राज्याच्या काळात तिथे वसलेल्या तुर्की लोकांचा एकत्रीकरणाला विरोध होता. त्यामुळे 1956 साली तिथे सायप्रसमधील सिप्रियॉट्स लोकांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले व 1960 साली सायप्रसला स्वातंत्र्य मिळाले. मात्र स्वातंत्र्यानंतर ग्रीस आणि सायप्रसच्या एकत्रीकरणासाठी कोणतेच प्रयत्न केले गेले नाहीत. त्यामुळे तेथील राष्ट्रपतीविरुद्ध उठाव घडून आला. मात्र तो लष्करी उठाव घडून येत असतानाच तेथे 1974 साली तुर्कीने आपले सैन्य पाठवून सायप्रसचा उत्तरेकडील भाग व्यापला. सायप्रसच्या उत्तरेकडील 1/3 भागावर तुर्कीचे आधिपत्य निर्माण झाले व टर्कीने या भागात तुर्किश लोकांना मोठ्या प्रमाणावर आणून वसवण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे सायप्रसमधील तुर्की लोक सायप्रसच्या उत्तर भागात स्थायिक झाले व 1983 साली त्यांनी उत्तर सायप्रसचे प्रजासत्ताक अशा स्वतंत्र देशाची घोषणा केली. या स्वतंत्र देशाला कोणत्याही तुर्की वगळता कोणत्याही देशाने आतापर्यंत मान्यता दिलेली नाही. त्यामुळे सायप्रसचा प्रश्न हे एक भिजत घोंगडे आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.